गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका आणि डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्यावरती क्लिक करून आपले डीमॅट अकाउंट देखील ओपन करायला विसरू नका. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. मित्रांनो, आपण जर शुक्रवारी US मार्केट पाहिलं तर US मार्केटनं एक U-टर्न घेतलेला आहे. म्हणजेच तिथे मार्केट ग्रीनमध्ये क्लोज झालेलं आहे चांगल्यापैकी. परंतु मार्केट तिथे खाली पडत असताना अचानक असा U-टर्न घेण्यामागे कारण काय? तर त्यामागे एक महत्त्वाचं कारण असं आहे, ते म्हणजे जे काही फेडचे चेअरमॅन आहेत आणि त्यांची जी काही टीम आहे तर त्यातले एक जे पर्सन आहेत तर FOMC मेंबर म्हणतात त्याला. तर त्या मेंबरपैकी एकाने एक स्टेटमेंट केलं. तर त्या स्टेटमेंटचा अर्थ असा आहे बेसिकली की रेट कटची प्रोबॅबिलिटी अजूनही आहे, 100% काही संपलेली नाही आहे. ओके, म्हणजेच काय की या गोष्टीमुळे तिथे रेट कटची प्रोबॅबिलिटी US मार्केटमध्ये इन्क्रीज झाली आणि मार्केट सिग्निफिकंटली वर आलेलं आपल्याला पाहायला मिळालं. परंतु हे झालं तिथे मार्केट चालू असताना नंतरचं. परंतु शनिवारी मार्केट तिथे बंद झाल्यानंतर शनिवारी बँक ऑफ अमेरिकेनं पुन्हा एक रिपोर्ट रिलीज केला आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं की जोपर्यंत फेडचे चेअरमॅन जेरम पॉवेल आहेत तोपर्यंत ते रेट कट करणार नाहीत. आता त्यांचा जो टेन्युअर आहे तर तो संपतोय मे 2026मध्ये. म्हणजेच काय, त्यांच्या म्हणण्याचा सरळ अर्थ असा आहे की पुढचे 6 महिने मेपर्यंत कुठल्याही प्रकारचा रेट कट मार्केटमध्ये होण्याची पॉसिबिलिटी नाही, असं बँक ऑफ अमेरिकेने सांगितलं आहे. परंतु आता नक्की यातल्या कुठल्या गोष्टीला मार्केट वेटेज देतं ते पाहणं खूप जास्त गरजेचं आहे. परंतु US मार्केट हे सिग्निफिकंटली ग्रीनमध्ये क्लोज आहे आणि त्यामुळे जे काही एशियन आणि युरोपियन मार्केट्स आहेत ते मोस्टली ग्रीनमध्ये आहेत, कुणी फार काही रेडमध्ये नाही आहे. जर आपण आता आपले FISD याचा डेटा जर पाहिला तर शुक्रवारी FISने अगेन सेलिंग केलेलं आहे साधारण 1700 कोटींचं आणि डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्सनं 3000 कोटींचं त्याच्या अगेन्स्ट बाईंग केलेलं पाहायला मिळतं. जर आता आपण बाकीच्या गोष्टी पाहिल्या तर मोस्टली आपले जे काही ADR-COSमध्ये काम करत आहेत तर ते ग्रीनमध्ये ट्रेड करत होते. इन्फोसिस ऑलमोस्ट 3% वर गेला होता की ज्याचा फायदा आपल्याला इकडे इंडियन मार्केटमध्ये देखील पाहायला मिळू शकतो आणि रेट कटची प्रोबॅबिलिटी वाढल्यामुळे IT स्टॉक्स जे आहेत ते आपल्याकडे चांगलं काम आज करू शकतात आणि मार्केटला सपोर्ट करण्याचेही काम करतील. आता बाकी जर आपण पाहिलं तर सगळं काही सध्या तरी अंडर कंट्रोल दिसतंय. परंतु शुक्रवारी मात्र एक फॉल आपल्याला मार्केटमध्ये पाहायला मिळाला. ऑलमोस्ट मार्केट 125 पॉईंटच्या आसपास डाऊन होऊन क्लोज झालं होतं. परंतु गिफ्ट निफ्टी आता इंडिकेट करत आहे की साधारण मार्केट 100 पॉईंटच्या आसपास गॅप अप ओपन होत आहे, कारण रेट कटची इन्क्रीज झाली त्यामुळे. प्लस शनिवार रविवारमध्ये ट्रम्पनं सीज फायरसाठी म्हणजेच रशिया आणि युक्रेनच्या सीज फायरसाठी जे काही प्लॅन अनाऊन्स केलेला आहे तर त्यामुळे जे काही ऑइल प्राइसेस आहेत तर ते फर्दर डाऊन झालेले आहेत. ही गोष्ट अगेन आपल्या मार्केटसाठी चांगली आहे. परंतु आता यातली किती गोष्ट आपल्या मार्केटमध्ये फॅक्टर्ड इन आहे आणि किती होणं बाकी आहे ते पाहणं खूप जास्त आपल्याला गरजेचं आहे. आता जर आपण टेक्निकली आपल्या मार्केटमध्ये पाहिलं तर 26,000ला खूप जास्त पुट रायटिंग आपल्याला पाहायला मिळतं आणि 26,500वरती खूप जास्त कॉल रायटिंग आपल्याला पाहायला मिळतं. उद्या मंगळवारी मार्केटमध्ये एक्सपायरी आहे, त्यामुळे साहजिकच आहे की मार्केटला डाऊन साईडला 26,000, अप साईडला 26,500 या लेवलला ठेवण्याचा प्रयत्न हा करण्यात येईल. मार्केटवरती FIs अजूनही शॉर्ट आहेत, त्यामुळे ते काय करतात, 26,000 निफ्टीचे ब्रेक करतात की नाही करत हे पाहणं खूप जास्त गरजेचं आपल्याला ठरणार आहे. परंतु ऑल टाईम हाय जर मार्केटनं ब्रेक केला, एक साधी गोष्ट, तर मार्केट फर्दर वर जाऊ शकतं आणि जर 26,000 ब्रेक केला तर 26,000ला खूप जास्त पुट रायटिंग म्हणजेच बुल्स बसलेले आहेत, तर ते लॉंग अनवाइंडिंग करायला सुरुवात करतील आणि मार्केट अजून डाऊन साईडला येण्याची पॉसिबिलिटी राहील. सध्या मार्केटमध्ये आपण काय म्हणू शकतो की कन्सॉलिडेशन झोन चालू आहे आणि हे कन्सॉलिडेशन आपल्याला काही काळापर्यंत पाहायला मिळण्याची शक्यता आहे, जोपर्यंत एखादा फ्रेश ट्रिगर मार्केटला मिळत नाही तोपर्यंत. आणि तो मोस्ट प्रोबॅबली जे काही US इंडिया ट्रेड डील आहे तर ती असू शकतो. तर होप सो सगळं काही व्यवस्थित हवं हीच आपली अपेक्षा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं मार्केट कुठल्या बाजूला जाईल आज ते सांगता येणं थोडंसं कठीण आहे, कारण शॉर्ट टर्ममध्ये प्रिडिक्शन करणं फार अवघड असतं. परंतु
जे काही स्टॉक स्पेसिफिक ॲक्शन आहे तर ती मात्र चालू राहील. परत जर आपण TCS पाहिलं तर TCSसाठी थोडीशी बॅड न्यूज अशी आहे की अमेरिकेमध्ये त्यांच्यावरती एक केस चालू होती, तर त्यामध्ये त्यांना 1,000 कोटी रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. आता TCSसाठी ही रक्कम फार मोठी जरी नसली तरी सेंटिमेंट मात्र डेंट होऊ शकतं. तर मग अशा पद्धतीनं ज्या स्टॉक्सबद्दल गुड न्यूज आहे तर ते वरती जाण्याचा प्रयत्न करतील, ज्यामध्ये बॅड न्यूज आहे तर ते खाली येण्याचा प्रयत्न करतील. तर अशा पद्धतीनं मार्केटमध्ये सीसॉ चालू राहील. तर होप सो सगळं काही व्यवस्थित व्हावं हीच आपली अपेक्षा. रेट कटची प्रोबॅबिलिटी जसजशी वाढत जाईल मार्केटसाठी ते चांगलं राहील, आणि जर रेट कटची प्रोबॅबिलिटी ही कमी व्हायला लागली तर मग मात्र ते मार्केटसाठी थोडीशी बॅड न्यूज आपण म्हणू शकतो. तर मग मित्रांनो, भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हाला ही माहिती, हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.